Dear student, today we are going to solve a numerical example in which we have to study the physics behind merry-go-round. The numerical example is like this. A second pendulum is used as a conical pendulum if it revolves in a horizontal circle making an angle of 37 degree with the vertical. Find its period. Also calculate tension in the string if the mass of the bob of pendulum is 100 gram. Given data, the period of second pendulum Ts is equal to 2 seconds, angle theta is equal to 37 degree, mass of the bob of pendulum is 100 gram. To find the period of conical pendulum Tc and as well as the tension in the string, that is capital T. हे उदाहरण सोडवण्यापूर्वी आपण हे उदाहरण समजून घेऊया. या उदाहरणामध्ये सेकंड पेंड्युलम आणि कोनिकल पेंड्युलम हे दोन पेंड्युलम आलेले आहेत. तर पेंड्युलम म्हणजे काय? हा माझ्याकडे एक पेंड्युलम आहे. यामध्ये एक स्ट्रिंग असते आणि त्याला एक बॉब लावलेला असतो. पेंड्युलम म्हणजे अ हेवी बॉब अटॅच्ड with the help of light string with the help of a rigid support, or simple pendulum is defined as a heavy bob attached with the rigid support with the help of light string. आता हा पेंडुलम आपण जर असा ऑसिलेट केला तर त्याला म्हणतात simple pendulum. When this pendulum oscillate, then it is called as simple pendulum. आता ह्या पेंडुलमला एक विशिष्ट पिरियड असतो. पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. म्हणजे हा पेंडुलम या ठिकाणी आहे, हा परत इकडे जाऊन इथे येतो. ह्या एवढ्या वेळाला आपण पिरियड ऑफ पेंडुलम असं म्हणतो. जर हा पिरियड ऑफ पेंडुलम 2 सेकंद असेल तर त्याला म्हणतात सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम इज डिफाइंड ॲज अ पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंद. हा झाला सेकंड पेंडुलम. कोनिकल पेंडुलम, हाच पेंडुलम जर असं सर्कल करत असेल, सर्क्युलर मोशन त्या पेंडुलमला जर असेल, और इफ दिस पेंडुलम रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, देन इट इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम. ह्या कोनिकल पेंडुलममध्ये कोणत्याही विशिष्ट पोझिशनला ह्या पेंडुलमवर दोन फोर्स कार्य करतात. एक असतो टेन्शन इन द स्ट्रिंग आणि दुसरा असतो वेट ऑफ द बॉब ऑफ द पेंडुलम. हे टेन्शन आणि वेट दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला नाही आहेत, त्यामुळं टेन्शन हे दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व होते. त्यापैकी एक कंपोनंट म्हणजे टी कॉस थीटा, जो मला अंगठा दाखवत आहे व्हर्टिकली अपवर्ड, आणि जे बोट दाखवत आहे ते म्हणजे टी साइन थीटा. टी साइन थीटा अँड टी कॉस थीटा. आपल्या एक लक्षात येईल की हा जो टी कॉस थीटा आहे तो इक्वल अँड अपोजिट टू द वेट, तो वेटला बॅलेन्स करतो. आणि हे बोट जो टी साइन थीटा दाखवत आहे, या टी साइन थीटामुळं हा पेंडुलम असा गोल फिरायला लागतो. दिस टी साइन थीटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आता ह्या फोर्सेसवरून आणि या पेंडुलमच्या लेंथवरून आपण या पेंडुलमचा व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ह्या सर्व गोष्टी काढू शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या पेंडुलमच्या पिरियड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी याचे इक्वेशन्स तयार करायचे आहेत. पण ते इक्वेशन तयार करण्यापूर्वी आपण सुरुवातीला मी म्हटलं होतं की आज आपण मेरीगो राऊंडच्या मागचं फिजिक्स समजून घेणार आहोत. मेरीगो राऊंड हे दुसरं तिसरं काही नसून इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोनिकल पेंडुलम. हा माझ्याकडे घरगुती मेरीगो राऊंड आहे.
मेरी गो राऊंडमध्ये काय असते तर या ठिकाणी पाळण्यातले घोडे असे टांगलेले असतात आणि जर हे फिरवले तर ते एकमेकापासून असे दूर जातात. सो इट इज नथिंग बट अ कोनिकल पेंडुलम. हा एक प्रकारचा कोनिकल पेंडुलम आहे. आणि जे सूत्र जे फॉर्म्युले आपण कोनिकल पेंडुलममध्ये वापरतो तेच फॉर्म्युले आपल्याला मेरी गो राऊंडमध्ये वापरता येतात आणि त्याच्या सहाय्यानं पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे आपल्याला काढता येते. या उदाहरणामध्ये दिलेल्या क्वांटिटीज आहेत. पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम TS is equal to 2 seconds, theta is equal to 37 degree, mass of the bob of the pendulum is 100 gram आणि आपल्याला काढायचं आहे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आणि टेन्शन इन द स्ट्रिंग. ह्या एक्झाम्पलमध्ये दोन क्वांटिटी आलेले आहेत. एक आहे TS आणि दुसरं आहे TC. तर TS आणि TC म्हणजे नेमकं काय? TS म्हणजे पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम किंवा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आणि TC म्हणजे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. तर आपल्याला माहिती आहे की सिंपल पेंडुलममध्ये ऑसिलेटरी मोशन असते आणि कोनिकल पेंडुलममध्ये सर्क्युलर मोशन असते. त्यामुळं सिंपल पेंडुलममध्ये पिरियड जो आहे तो असतो T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L/G जो आपल्याला ऑसिलेटरी मोशनमध्ये झालेला आहे. आणि सर्क्युलर मोशनमध्ये पिरियड असतो T इज इक्वल टू 2 पाय R/V. हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे सर्क्युलर मोशनमध्ये. त्यामुळं T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L/G याला आपण TS म्हणू पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आणि T इज इक्वल टू 2 पाय R/V याला आपण म्हणू TC पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ह्या दोन्ही फॉर्म्युल्याचा आपल्याला या प्रॉब्लेममध्ये उपयोग करायचा आहे. म्हणून ही फॉर्म्युले आपण साईडला लिहून घेऊया. TS इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L/G आणि TC इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ TC इज इक्वल टू 2 पाय R/V. पुन्हा एकदा लक्षात घ्या. TS म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम जो ऑसिलेटरी मोशनमध्ये असतो आणि TC म्हणजे 2 पाय R/V जो आपण सर्क्युलर मोशनमध्ये शिकलेलो आहोत. Suppose that this one is a conical pendulum and it performs horizontal circular motion. Angle is theta. The radius of the circular orbit is R. Height of the pendulum is H and the length of the pendulum is L. Now, as the bob of the pendulum performs circular motion at any position, the tension in the string is resolved into two components. One component is vertically upward, that is T cos theta, and one component is horizontal, that is T sin theta. T sin theta and T cos theta are the two components of tension, and there is another force acting vertically downward, that is weight of the bob mg. From figure, T cos theta is equal to mg and T sin theta provides the necessary centripetal force for circular motion given by T sin theta is equal to mv square upon r. Let us suppose this is equation number 1 and this one is equation number 2.
divide equation 2 by equation 1, we get t sin theta upon t cos theta is equal to mv square upon r divided by mg. mm cancel, tt cancel, sin theta upon cos theta is equal to tan theta is equal to v square upon rg, or v square is equal to rg tan theta, or v is equal to square root of rg tan theta. So this is the equation for velocity of the bob of the conical pendulum. It is also called as tangential velocity or linear velocity in circular motion. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काढू शकतो. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय Tc is equal to 2 pi r upon v. So putting the value of v in this formula, we get Tc is equal to 2 pi r divided by value of v is square root of rg tan theta, or 2 pi square root of the value of r in the numerator is taken inside the square root sign, r square divided by rg tan theta. R gets cancelled, 2 pi square root of r divided by g tan theta. So we get t is equal to 2 pi square root of r divided by g tan theta. From the diagram, sin theta is equal to opposite side divided by hypotenuse r upon l. Therefore r is equal to l sin theta. Also this tan theta can be written as sin theta divided by cos theta. So putting this value in the formula above, we get t is equal to 2 pi square root of value of r is l sin theta divided by g into value of tan theta is sin theta upon cos theta. This upon cos theta can be written as multiplied by cos theta. Sin theta get cancelled. T is equal to 2 pi square root of L cos theta upon G. So this is the formula for period of conical pendulum. We have to use this formula to solve our problem. So we write it side. Tc is equal to 2 pi square root of L cos theta upon G. By using this formula of period, we can find the values of angular velocity and frequency. The frequency is given by n is equal to 1 by t. A reciprocal of period is equal to frequency. Therefore n is equal to 1 upon 2 pi square root of L cos theta. N is equal to 1 upon t, 1 upon 2 pi square root of G upon L cos theta. So this formula gives the frequency of the pendulum performing horizontal circular motion. Angular velocity is given by omega is equal to 2 pi n. So putting the value of n, we get 2 pi, value of n is 1 upon 2 pi square root of G upon L cos theta. 2 pi cancel, omega is equal to square root of G upon L cos theta. So these are the formulas involved in the theory of conical pendulum. तर हे फॉर्म्युले आपण साईडला लिहून घेऊया. V is equal to square root of
rg tan theta, n is equal to 1 upon 2 pi square root of g upon l cos theta, and omega is equal to square root of g upon l cos theta. आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काढायचा आहे, जो आपण या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो. टी सी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. आणि आपल्याला काढायचं आहे टेन्शन इन द स्ट्रीम, जे आपण या फॉर्म्युल्यावरून काढणार आहोत. टी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. म्हणून हाही फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. टी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. आता आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व करूया. In this problem we have given the period of second pendulum. What is second pendulum? Second pendulum is a pendulum whose period is 2 seconds. As the period of simple pendulum is 2 seconds, it is known as second pendulum, and the period of simple pendulum is given by Ts is equal to 2 pi square root of L upon G. From this formula we can find L. Putting the value of Ts is equal to 2 pi square root of L upon G. 2 to cancel, 1 is equal to pi square root of L upon G, or 1 upon pi is equal to square root of L upon G. Squaring on both sides, we get 1 upon pi square is equal to L upon G, or L is equal to G upon pi square. Now putting the values of G and pi, G is equal to 9.8 meter per second square, and value of pi square is 9.86. So L is equal to 9.8 divided by 9.86 is approximately equal to 1 meter. Now to find the period of conical pendulum, Tc is equal to 2 pi square root of L cos theta upon G. L is equal to 1 meter, theta is equal to 37 degree, and G is equal to 9.8. We can find easily the value of Tc. Tc is equal to 2 pi square root of 1 into cos 37 divided by 9.8 is equal to 2 pi square root of, the value of cos 37 is 4 by 5, therefore we get 4 divided by 5 into 9.8, or 2 pi square root of 5 divided by 5 into 4 divided by 5 into 9.8 is 49. So 2 pi square root of 4 upon 49 is equal to 2 pi. Square root of 4 is 2 and square root of 49 is 7. So we get 2 into 2 4 multiplied by pi is 3.14 divided by 7. Solving this we get 12.56 divided by 7 is equal to 1.79 second. So period of conical pendulum is 1.79 second. Now we have to find tension in the string. For this purpose we use the formula T cos theta is equal to mg, where T is the tension. T cos theta is equal to mg. T is equal to mg upon cos theta,
So putting the values, m is equal to 100 gram. 100 gram means 100 into 10 to the power minus 3 kilogram. Value of g is 9.8 divided by cos 37. 100 into 10 raised to minus 3 is equal to 10 raised to minus 1 into 9.8 divided by cos 37 is 4 by 5. So this is equal to 10 raised to minus 1 multiplied by 9.8 into 5 by 4. Or this is equal to 9.8 into 5 is 49 upon 4 into 10 raised to minus 1, or it is equal to 12.25 into 10 raised to minus 1, or it is equal to 1.225 Newton.